नमस्कार, एक और जंग न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ अंकिता। आज की बड़ी खबर पर डालेंगे नजर। उल्हासनगर मनपा के नगर सेवकों के लगभग 65 लाख रुपए के गुवाहाटी प्रशिक्षण दौरे को लेकर उठ रहे सवालों के बीच महापौर अश्विनी कमलेश निकम ने प्रेस कॉन्फ्रेंस कर अपना पक्ष रखा। उन्होंने कहा कि यह दौरा केवल नगर सेवकों के प्रशिक्षण के उद्देश्य से आयोजित किया गया था। महापौर के अनुसार इस बार बड़ी संख्या में नवनिर्वाचित नगर सेवक चुने गए हैं, जिन्हें मनपा के कामकाज, प्रशासनिक प्रक्रिया और विकास कार्यों की जानकारी देने के लिए प्रशिक्षण कार्यक्रम रखा गया। उन्होंने स्पष्ट किया कि दौरे का उद्देश्य जनप्रतिनिधियों को बेहतर तरीके से कार्य करने के लिए तैयार करना था। हालांकि इस दौरे पर हुए खर्च को लेकर विपक्ष और शहर के कुछ नागरिक अब भी सवाल उठा रहे हैं। जो फिरण्यात आलेला आहे तो उल्हासनगर वासियांसाठी कशा स्वरूपात उपयुक्त ठरेल? मी सांगू इच्छिते की या टायमिंगला जे नगरसेवक निवडून आलेले आहेत 2026च्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, जे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा जो प्रशिक्षण दौरा होता तो खूप मोलाचा असणार आहे। उल्हासनगरसाठी त्यांना एक काम करण्याचा एक मार्ग मिळालेला आहे। तिथून आल्यानंतर ते नवीन असल्यामुळे त्यांना शिकण्यासाठी हा दौरा होता। संस्था आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर काम करते आणि त्या संस्थेकडून उल्हासनगर महानगरपालिकेला एक लेटर आलं होतं की जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण दौरा त्यांनी आयोजित केलेला होता आणि तो जो दौरा होता तो गुवाहाटीमध्ये होता। आसाममध्ये गुवाहाटीमध्ये तो दौरा त्यांनी आयोजित केलेला होता आणि त्याच्यासाठी आपल्या उल्हासनगर शहरातील जे नगरसेवक आहेत, आपल्याकडे 76 नगरसेवक आहेत, त्याच्यामधले 61 नगरसेवकांनी जाण्यासाठी होकार दिला होता आणि ते नगरसेवक तिथे प्रशिक्षणासाठी गेले होते। मॅडम, या नगरसेवक त्यांचे नातेवाईक गेले होते आणि यावर आता वाद सुरू झाला की टीका करताय की हा नगरसेवकाचा दौरा होता तर हे नातेवाईक कशाला गेले हे सवाल झाले। हा पूर्णपणे नगरसेवकांचाच दौरा होता। त्यामध्ये जे नातेवाईक आलेले होते, जे ऑल इंडियाला उल्हासनगर महानगरपालिकेने जे निधी पाठवलेला होता तो फक्त नगरसेवकचा निधी पाठवलेला होता आणि जे नातेवाईक आलेले होते तिथे ते स्वखर्चाने आलेले होते। या प्रशिक्षणामध्ये नेमकं काय काय शिकवण्यात आलं होतं, काय मार्गदर्शन करण्यात आलं? महानगरपालिका कशी चालवायची असते, लोकांच्या ज्या समस्या असतात त्या कशा सोडवायच्या, सभागृह कसं चालवायचं। मी एक महापौर म्हणून तिथे होती तर माझ्यासाठी देखील त्यांनी एक वेगळं प्रशिक्षण ठेवलं होतं। त्यामध्ये सभा चालू असताना जे पण सदस्य आहेत त्यांना कसं टॅकल करायचंय आणि त्यांच्या समस्या कशा आपल्याला सोडवता येतील या सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं तिथे। या दरम्यान सगळे नगरसेवक त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं, त्याबरोबरच जे हॉटेलमध्ये जे मागचे फुटलेले आमदार होते तिथेच तुम्ही थांबले होते असा देखील आरोप हा विरोधकांकडून केला जातो, काय सत्य याच्यात? मी एक तुम्हाला क्लिअर करू इच्छिते की जे हॉटेल सांगतात त्या हॉटेलमध्ये पहिले तर आम्ही थांबलेलो नव्हतो। एक आम्ही साध्या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो आणि राहिला विषय मंदिर दर्शनाचा, तो भाविक आहेत ते जे पण नगरसेवक आहेत, आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर जो मोकळा वेळ होता त्याच्यानंतर त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। प्रशिक्षणाचा टायमिंग होता आमचा सकाळी 11 ते 5। त्या वेळेनंतर बाकीचे नगरसेवक कुठे जातील काय करतील त्याच्यावर आपलं थोडी बंधन आहे।